नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्ही मयसभेची कथा ऐकली असेलच नाही का? म्हणजे पांडवांनी मयसभेची निर्मिती केली म्हणजे जमीन कुठली आणि पाणी कुठलं हे कळेना आणि त्यामुळे कौरवांची फसगत झाली. पण जस्ट इमॅजिन, हे सगळं निर्माण करताना पांडवांना किती कसबपणा लावावा लागला असेल, है की नाही? परवा काय झालं, परवा मी माझ्या मित्राकडे गेलो होतो बरं का, आणि गेल्या गेल्या त्याने ड्रायफ्रूटची बाटली माझ्यासमोर ठेवली आणि मग आपली गप्पा मारत होतो. आम्ही एक 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 ड्रायफ्रूट तोंडात टाकत होतो. अचानक मला काजू दिसला. काजू उचलला, तोंडात टाकला, काढ. अरे म्हटलं काय दात बीत तुटला की काय? नंतर लक्षात आलं तो काजू लाकडाचा होता. म्हटलं काय रे, तुला काय लाज लज्जा शरम, लाकडाचे काजू खायला घालतोस मला? तो म्हणाला तसं नाही आहे, तुझी हे जे व्यसन आहे ना काजू खायचं, ते मला सोडवायचं आहे. मला एक कळलं नाही, आता काजूचं व्यसन म्हणजे काय दारूचं व्यसन आहे का सोडवायला? अरे खायलाच पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? मंडळी, परफॉर्मिंग आर्टमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कला येतात. म्हणजे उदाहरणार्थ तांदळावर एखादी अशी आकृती कोरणं किंवा खडूवर आकृती कोरणं. तसंच एक असतो भाग किचनमध्ये सुद्धा. म्हणजे फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्सवर सुद्धा काही काही असं कोरून नवीन नवीन त्याचे आकार बनवायचे. ही सुद्धा एक कला आहे की नाही? हीच कला दाखवण्यासाठी आपल्याकडे पुण्याहून सौ उर्मिला पाटणकर आलेले आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा की साधारणपणे आपण फळं खातो किंवा भाज्या खातो, हे कोरावं असं का वाटलं तुम्हाला? कारण खूप त्याच्यातनं छान छान मोर वगैरे सारखं करता येतं, पक्षी करता येतात. आपल्याला जे बनवावंसं वाटतं ते त्याच्यात करता येतं, म्हणून ते कोरावंसं वाटतं. सगळे खातात म्हणजे जे आपल्याला बघता येत नाही, जे बघता येत नाही, मोरबीर आपल्याला असे बघता येत नाही म्हणून ते भाजीत बघायचं. बरं, ही कला तुम्ही कोणाकडे शिकलात का कसं? हो, मी पुण्यालाच अमिता कुलकर्णी म्हणून तिच्याकडे शिकले आणि मग घरी खूप खूप प्रॅक्टिस केली. आणि मग जेव्हा तिने सांगितलं की आता तुझा हात तयार झालाय की तू आता क्लासेस आणि डेमॉन्स्ट्रेशन वगैरे द्यायला सुरुवात कर, तर तेव्हापासून मी हे सुरुवात केलं. बरं, साधारणपणे महिन्याला किती किलो किती टन फळं बिळं लागतात तुम्हाला? भरपूर लागतात. भाज्या पण भरपूर लागतात. बरं, यजमान काय करतात? शेअर ब्रोकर आहेत. मग त्यांचं काय म्हणणं ह्याच्यावर? कशाबद्दल? हे 1 टन 1.5 टन तुम्हाला भाजी किंवा नाही, ते म्हणतात तुझी तू आणतेस आणि करतेस काय ते कर. शेअर्सचं ते बघतात. ओके. बरं, मला सांगा की तुम्ही आजपर्यंत कार्विंग केलेला सगळ्यात आवडलेला तुमचा आकार कुठला? मोर मला खूप आवडला. मोर खूप आवडला. बरं, मला एक सांगा की कार्विंग करण्यासाठी, व्हेजिटेबल कार्विंग किंवा फ्रूट कार्विंग, हे कार्विंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे? त्याला खूप पेशन्स लागतात. म्हणजे एक समज मला काही वस्तू बनवायची, जर का एक दिवा बनवायचा आहे तर त्याचा आकार, त्यातलं कार्विंग येईपर्यंत खूप भाज्या किंवा फळ ते जातं. म्हणजे लोकांना असं वाटतं की किती भाज्या ही वाया दवडते, पण तसं वाया वगैरे काही जात नाही. कारण समज आपण काकडीचं काहीतरी एखादी वस्तू करत असो तर ती नंतर आपल्याला खाता येते. वाया जात नाही. केलं, तुटलं, काय बिघडलं की लगेच तोंडात टाकायला मोकळे असतो. अगदी नाही का? तर आता मला काहीतरी तोंडात टाकायचंय, आपण किचनकडे जाऊया. आणि माझी रिक्वेस्ट अशी राहील की तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो तो मोर. तर आज आपण मोर करायचा प्रयत्न करायचा. हो, नक्की. हो, चला. कलिंगडाच्या मोराच्या व्यतिरिक्त काय काय दाखवणार तुम्ही आज? मी आज पपईचा दिवा दाखवणार आहे. पपईचा दिवा. फुटकाकडीचा कप दाखवणार आहे. फुटकाकडीचा कप दाखवणार आहे आणि शलगमचा गुलाब दाखवणार आहे. बरं, पहिल्यांदा काय बघतोय आपण? पहिल्यांदा आपण कलिंगडाचा मोर दाखवू. कलिंगडाचा मोर आपण बघतोय. साहित्य सांगता काय काय? त्याच्यासाठी कलिंगड, कोबीची पानं, द्राक्ष, फ्लॉवर, छोट्या टूथपिक, मोठ्या टूथपिक, निळा रंग, बर्फाचं पाणी. बरं, मला एक सांगा, हा जो रंग आहे हा काय खायचा रंग आहे का? काय? हा फूड कलर आहे. बाजारात मिळतो. हो. आणि ही 2 प्रकारची द्राक्ष आहेत. हो. आणि हा फ्लावर आहे. हे काय केलेलं आहे? हे मी ना पंख केले, तर त्याच्यासाठी कोबीला असं कापलंय. ओके. म्हणजे हे कृती आहे प्रत्यक्ष. ओके, आपण कृतीकडे जाऊया. आपण जरा तयारी करून घेतो. इथे बरीच काही आयुध दिसतात. ही काय काय आयुध आहेत? हे कटर आहे. भाज्या किंवा फळं कापताना मी फक्त कटरचा वापर करते. अगदी आत जाऊन तुम्हाला कट करायचं तर सगळं मोठं करायचं. ओके. तर हे कटर. त्याच्यानंतर काही वेळेला सुरी आपल्याला काही गोष्टी कापण्यासाठी लागतात, जाड वस्तू कापायला. म्हणजे आता आज आपल्या कलिंगडासाठी सुरी लागणार आहे. नंतर हा स्कूपर आहे. हा पण इझिली अवेलेबल असतो बाजारामध्ये. तर आपले स्कूप करण्यासाठी हे स्कूपर वापरतात. हे सोलाणं आहे.
याने कुठल्याही भाज्यांच्या साली काढण्यासाठी हेही हे मिळतं. गृहिणी नेहमी वापरतात, त्यामुळे त्यांना माहितीच आहे. नंतर पेन, आपल्याला काही काही मार्क करायचं असतं, आकृती काढायला. आकृती काढायला, त्याच्यासाठी हे. ओके. नंतर कात्री, काही कापायला, आता हे जे कापण्यासाठी कात्री लागणार आहे. बरं. नंतर धारदार वस्तू ह्या सगळ्या इकडे आहेत, तर ते कापताना जर का आपलं बोट वगैरे काही कापलं तर त्याच्यासाठी हे बँडेड आहे. काय कृती मला सांगता का? हो, पण मी जरा आधी चष्मा लावून घेते. का कलिंगड दिसत नाहीये? नाही, जरा बारीक त्याचं काम करायचं आहे ते, त्याच्यासाठी. बर. तर ह्याच्यासाठी ना गोल कलिंगड लागतं. काही काही लांबुडकी असतात तर तशी चालत नाहीत. हे गोल कलिंगड घ्यायचं आणि त्याच्यासाठी ना मी हे इथून त्याच्यावर आखून घेतलंय की काय मला कापायचं आहे. बरं. तर त्याच्याप्रमाणे आता मी ते कापायला सुरुवात करते. तर आता ह्या सगळ्याला कटरचाच वापर करणार आहे. ही पहिल्यांदी मान कापते त्याची. अरे अरे. हे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरनं कापायचं. ओके. आणि अगदी काळजीपूर्वक कापायचं. धार असते आणि जर का वेडवाकडं कापलं गेलं की संपलं, अख्खं कलिंगडच गेलं. वाया गेलं. हे बघा, आता हे मार्क केलं होतं ते आउटलाईन करून घेतली. आता आपल्याला हे त्याच्यातनं काढायचं आहे. ते कसं तर काढणार? त्याच्यासाठी मी इकडे असं थोडं काढून घेते. ते आता तुमचा हात बसलाय म्हणून आम्हाला दिसतंय बरं, पण प्रत्यक्ष पण काम नाही हो, करताना जरा- अगदी सोपं आहे हे करायला, काही कठीण नाहीये. एकदा आपल्याला सवय झाली ना की फटाफट करता येतं सगळं. आता हे असं धरून ह्याच्यातनं कलिंगड काढायचं. ओके. हा एक भाग आणि हा आता दुसरा भाग काढते. फक्त मान नीट जपून कापायची. आता हा इकडचा छोटा भाग. ओके. आता मानेचा इकडचा भाग काढून घेतला. आता हे जे सगळं लाल आहे ते मी सुरीने साफ करून घेते. आज तुम्हाला काही खायला मिळणार नाहीये ना, तर हे कलिंगड तुम्हाला मिळेल. तब्येतीसाठी उत्तम. हो, आपोआप डायटिंग होईल तुमचं. सगळेजण माझ्या तब्येतीवरच बोलतात. हे आता हा पहिला त्याचा सांगाडा तयार झाला. आता आपल्याला ह्याच्या पुढचं पंख करायचे आहेत त्याचे. बर. तर त्याच्यासाठी ही कोबीची पानं आणली आहेत मी. हे बघा, ह्याला आता ना असं आकार काढून घेतला मी पानाचा, वाटीसारखं असं हे केलं. आणि ही पानं वापरण्याचं कारण हे जाड असतात पानं, अच्छा, गोल म्हणून राहतात ही ते. वापरायची. बरोबर. आता ह्याला इकडे असं आडवं उभं असं झिगझॅग कापून घ्यायचं. बर. असं शेवटपर्यंत त्याला कापायचं. हे आपलं आता एक पान तयार झालंय. ते आपण गार पाण्यामध्ये, बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचं. कुठलीही गोष्ट बर्फाच्या पाण्यामध्ये घालायची असते, त्यामुळे ती कडकडीत होते. म्हणून ती बर्फाच्या पाण्यात घालायची. एक साधारण अर्धा तास ठेवायचं. त्याच्यानंतर बाहेर काढायचं आणि मग आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचं, एअरटाईट डब्यामध्ये. ओके. आता ही ऑलरेडी कडक करून आणलेली आहे. हो. ओके ना. हो. आता आपल्याला ना ह्याची चोच करायची आहे. चोच. आणि आता हे जे पंख हे केलेत ते कसे लावायचे ते सांगते. तर त्याच्यासाठी ह्या टूथपिक्स वेगवेगळ्या लहान आणि मोठ्या अशा घेतल्या. तर पहिल्यांदा आपण लहान टूथपिकला हे इकडे असं आतमध्ये घालायचं. पहिल्यांदा लहान पंख लावून घ्यायचे मागच्या बाजूला शेपटीला. हां, हे इकडे जाड असतं त्यामुळे ह्याच्यात टूथपिक जाते. आणि टूथपिक नेहमी राऊंडेड घ्यायच्या. आता ह्या 3 झाल्या. आता आपल्याला मोठा पिसारा करायचा आहे, तर त्यामुळे ह्या मोठ्या उंचवाल्या आहेत त्या टूथपिक घेतल्या आणि ह्या 2च्या मध्ये असं हे लावलं. ओके. हे बघा, म्हणजे आधीच्या ह्याच्यापेक्षा जे उंच उंच. आणि ना ह्याच्यात अजून एक तुम्हाला विविधता आणण्यासाठी इथे मी द्राक्ष आणलेत. तर हे जे लावलंय त्याच्याऐवजी आता सध्या द्राक्षाचा सीझन आहे, त्यामुळे आपल्याला ही मिळत आहेत द्राक्ष. तर त्यामुळे ही 2 द्राक्ष, त्याच्यामध्ये 1 द्राक्ष, आपल्याला काय हवं असेल ते कॉम्बिनेशन करायचं. इथे तुम्ही 2 काळी घ्या, इथे पांढरं घ्या, कसंही घ्या. पंखासाठी म्हणून हे वापरू शकतो. आता हे झाल्यावर आपल्याला ह्याची चोच करायची आणि इकडचे पंख करायचे. बरोबर. तर हे जरा मी बाजूला ठेवते. हे जे आपलं कलिंगड आहे तर त्याच्यातनं आपल्याला आता
ते पंख काढायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा पंखासाठी असं आखून घेतलं. हा बघा, हा असा आकार काढला. एक कापायचा आणि मग परत तसाच शेजारी ठेवून दुसरा कापायचा. सेम येतो आकार. हो. हे बघा, हा त्याचा आता पंख झाला. आता आपण परत इथे असा हा ठेवू आणि मार्क करून घेऊ सेम आकाराचा, म्हणजे दोन्ही नीट होतील. हे बघा, आता हे झालं. आता हे पण थोडा वेळ आपण पाण्यामध्ये ठेवायचं की ते पण थोडं कडक होईल. मग आपल्याला आता चोच करायची, तर ह्यातनं चोच करायची. ही आता त्याची चोच झाली. आणि चोचीसाठी आपल्याला लाल भोपळी मिरची मिळते, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आता काय करायचं? आता तो असेंबल करूया मोर. ओके. हे बिया काय ठेवल्या? हे बिया ना, आता मी त्याचा डोळा करणार आहे, त्याच्यासाठी त्या बिया हव्यात. तर इथे आता त्याचा मी डोळा मार्क करते. हे बघा, असा डोळा हे केला आणि हे काढायचं त्यातनं बाहेर. बर. हे बघा, हे काढल्यानंतर ही जी बी आहे ना आपली, तीच त्याला लावायची, म्हणजे सगळं एकदम नॅचरल दिसलं पाहिजे. ओके. आता आपण चोच घेऊया. तर ते लावण्यासाठी हे सगळं, आता कलिंगड खूप घट्ट असतं ना, त्यामुळे मग टूथपिकचा वापर करायचा, नाही तर एरवी टाचण्या सुद्धा वापरल्या चालतात. तर इथे पहिल्यांदा असं घालून घ्यायचं. अर्धी टूथपिक तोडली आणि जे टोकदार बाजू आहे तिथे हे लावलं, तर त्याची चोच तयार झाली. आणि हे आपण जे पंख कापले होते साईडचे, तर ते आता इथे असे आपण लावू. त्याच्यासाठी पण ही टूथपिक आता ही अख्खी लागेल, कारण हे आपल्याला पूर्ण आत घालायचं आहे. ओके. तर हे बघा, हे एक बाजू झाली. आता तशीच दुसऱ्या बाजूला बरोबर बघून घ्यायचं कुठे आहे ते, तर इथे येईल. इथे पण आता ही टूथपिक, हे बघा, ही अशी टूथपिक लावायची. हे झाल्यावर आता आपल्याला ह्याचा तुरा करायचा आहे. बर. तर त्याच्यासाठी मी फ्लॉवर घेतलाय. फ्लॉवर समजा नसेल तर काय करायचं? फ्लॉवर नसेल ना तर ब्रोकोली मिळते ना, तर त्याचा सुद्धा वापर करता येईल. आणि मी आधी, म्हणजे आजच मला एकदम सुचलं की आपण फ्लॉवरचाच वापर करावा, कारण त्याचा तुरा मोराचा कसा असतो तर तसा एकदम छान दिसेल, म्हणून मी आज मला सुचलेली कल्पना आहे. तर ते आता निळ्या रंगाचा असतो ना, म्हणून मग आपण हे थोडं फुड कलर मध्ये असं बुडवून घ्यायचं, म्हणजे तो निळा रंग तयार झाला. हे बघा, असं थोडंसं पसरून घ्यायचा. त्याला पण असंच पहिल्यांदा टूथपिक लावायची, आत घालायची जरा, आणि मग हे बघा, आपला हा तयार झाला मोर. आता मी दादा प्रेक्षकांना दाखवतो ना. हो हो, कसं दिसतंय बघा ते.